सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नगरकरांचं श्रद्धास्थान असलेल्या केडगाव येथील रेणुकामाता मंदिरात आज सकाळी 8:30 वाजता विधिवत घटस्थापना झाली. पावसाची रिमझिम सुरू असतानाही पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. नवरात्रोत्सवानिमित्तानं मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर गाभाऱ्यात केलेली फुलांची सुंदर सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेते आहे. सकाळी 6 वाजता देवीला अभिषेक केला गेला. त्यानंतर मंदिर परिसरातील मंगळाई देवी, भवानी गुरव यांच्या पादुका, भैरवनाथ मंदिर आणि परशुराम यांचं पूजन झाल्यावर ध्वजारोहण केलं गेलं. यावर्षी घटस्थापना करण्याचा मान उद्योजक प्रवीण कोतकर आणि ज्योती कोतकर तसेच विजय सुंबे आणि मोहिनी सुंबे यांना मिळाला. त्यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि महाआरती होऊन घटस्थापना केली गेली. घटस्थापनेनिमित्तानं देवीला पारंपरिक आभूषणं परिधान करण्यात आली. गुरव परिवारानं पौरोहित्य केलं. भाविकांच्या सोयीसाठी मंदिरात स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मुखदर्शनाची देखील सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. आज अतिशय उत्साहात केडगावचं ग्रामदैवत आई रेणुकामाता अतिशय उत्साहात घटस्थापना झालेली आहे. अनेक वर्षाची परंपरा असलेली आहे आई रेणुकामाताच्या. आज पूजेचा मान आम्ही दाम्पत्याला भेटला. तसंच मी सर्व ग्रामस्थांचे आणि माझ्यावर आई जगदंबेची कृपा झाली आणि आज आम्हाला मान भेटला. तसे सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो आणि इथून पुढच्या काळात एकोप्याने केडगाव नांदेल आणि आई जगदंबेची कृपा सगळं व्यवस्थित होईल. शारदीय नवरात्र 2025 त्याची पहिली माळ आणि आई जगदंबा रेणुका माता केडगाव या देवीचा मला व प्रवीण कोतकर या दोन दाम्पत्यांना पहिल्यांदाच, म्हणजे मी गेले 40 वर्षापासून केडगावात राहतो, तर 40 वर्षात पहिल्यांदाच दोन कुटुंबांना मान भेटला आणि हा मान असंच टिकून राहू. आता काही लोक म्हणतात की गावकऱ्यांना मान आहे, पण मी एक सर्वसामान्य बाहेर गावून आलेला माणूस आहे. आई जगदंबेची कृपा झाली आणि मला तो मान भेटला आणि आई जगदंबेला एवढीच प्रार्थना करतो की केडगावला गेले 10 वर्ष जे संकट नव्हतं ते 2 महिन्यापूर्वी आले. ते 2 महिन्यापूर्वी 2 महिन्याचं संकट लवकरात लवकर टळो हीच आई जगदंबेपाशी मी प्रार्थना करतो. केडगाव नवरात्र उत्सवाचे आपली 400 वर्षापासूनची परंपरा आहे. आजच्या घटस्थापनेच्या दिवशी श्री कोतकर कुटुंब आणि श्री सुंबे कुटुंब यांच्या हस्ते महाभिषेक पूजन आणि घटस्थापनेची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर आता ललित पंचमीच्या दिवशी आपल्या इथे कुंकुमार्चनाचा कार्यक्रम होतो. तसेच 7व्या माळीला आपल्या केडगाव देवीचा उत्सव असतो, त्या दिवशी फुलोराचा कार्यक्रम केला जातो. 9मीच्या दिवशी आपल्या इथे होम हवन केले जाते आणि दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन केले जाते. शस्त्रपूजन हे आपण पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते करत असतो. आपले थोडे देवीची आख्यायिका अशी आहे की आपल्या देवींचे जे भवानी गुरु आहेत यांना आईसाहेबांनी दर्शन दिलेले आहे आणि ते दर्शन दिल्यानंतर आईसाहेबांची स्थापना इथं केलेली आहे. ही मूर्ती स्वयंभू आहे, तुळजा भवानी आणि रेणुका मातेची दोन्ही मूर्ती स्वयंभू आहेत. तसेच नवरात्र, परंतु 2 माळे एकाच दिवशी आलेले आहेत. ते कोणते 5वी 6वी जे एकत्र आलेले आहेत. मंदिर परिसरात हार, फुलं, पूजेचं साहित्य, उपहारगृहे आणि मनोरंजनासाठी स्टॉल लावले गेलेत. पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी सुंबे आणि कोतकर यांना पूजेचा मान भेटल्यामुळे नगर आणि केडगावकरांना शुभेच्छा व्यक्त केल्या गेल्यात. या कार्यक्रमाप्रसंगी भाविक, भक्तजन आणि केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.